आज आपण आलो आहोत कृषी पंढरी ॲग्रो टुरिझम येथे. तुम्ही बघू शकता किती सुंदर माडाची झाडं लावली आहेत. एकदम निसर्गाच्या सानिध्यात खूप छान ठिकाण आहे. रिसॉर्टच्या एंट्रीला हा आहे रिसेप्शन एरिया आणि या एरियाला लागून मागच्या साईडला एक छोटी लायब्ररी सुद्धा आहे. आणि हा आहे रिसॉर्टचा सुंदर असा एंट्रन्स. एंट्रन्सलाच एक विठ्ठल रुक्मिणीचं छोटं मंदिर सुद्धा केलेलं आहे, ज्याचं दर्शन घेऊन आपण आता आतमध्ये जाऊया. आणि आता आपण चाललो आहोत रिसॉर्टच्या आतमध्ये असलेल्या रेस्टॉरंटमध्ये. आजूबाजूला तुम्ही बघू शकता खूप चांगल्या प्रकारची त्यांनी झाडं लावलेली आहेत. फुल झाडं असतील, तसेच नारळाची झाडं असतील. आणि रेस्टॉरंट एरियामध्ये तुम्ही बघितलात तर खूप साऱ्या लोकांसाठी बसण्याची अरेंजमेंट आहे. रिसॉर्टमध्ये छोटे मोठे फंक्शन्स करण्यासाठीचा एक हॉलसुद्धा आहे, ज्यासाठी ही सिटिंग अरेंजमेंट खूप उपयोगी आहे. खूप मोठा डायनिंग एरिया आहे हा. आणि आता आपण पुढे चाललो आहे, ज्यामध्ये रिसॉर्टमधील स्टे, स्विमिंग पूल आणि हॉलची आपण माहिती घेणार आहोत. समोर दिसणाऱ्या स्टेच्या रूमची माहितीसुद्धा आपण पुढे घेऊ. खूप सुंदर झाडांनी डेव्हलप केलं आहे. त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रजातीच्या जास्वंदी झाडं, त्यासोबत फळझाडं सुद्धा आहेत. डॉक्टर निखिल तानाजीराव चोरगे आणि डॉक्टर शमिका निखिल चोरगे यांनी सर्व एज ग्रुपच्या लोकांना कोकणी जीवन पद्धती, शेती आणि इतर प्राण्यासंदर्भाची माहिती मिळावी म्हणून चालू केलेले हे रिसॉर्ट. हा स्विमिंग पूल एरिया आहे तिथला. आणि बरोबर डाव्या साईडला एक सुंदर असा हॉल दिला आहे. जिथे एक छोटं छान फंक्शन होऊ शकतं. आणि आता आपण चाललो आहोत रिसॉर्टमधील रूमबद्दलची माहिती घेण्यासाठी. अतिशय सुंदर प्रकारचं कोकणी पद्धतीचं डिझाईन असलेलं हे घर, रूम तुम्ही बघताय. चिऱ्यांपासून म्हणजे जांभ्या दगडापासून केलेलं बांधकाम आहे याचं. शक्यतो जांभ्याची घरं असतात आणि तशाच टाईपची कॉटेजेस इथे आहेत, जिथे आपण खूप छान आस्वाद घेऊ शकतो. बघू शकता अगदी स्पेशियस आहे, जिथे की 2+1 इझिली आपण स्टे करू शकतो. सगळ्यात छान गोष्ट आहे या रूममध्ये, या रूमला एक छोटीशी गॅलरी दिली आहे. इथे उभं राहिल्यानंतर सुद्धा तुम्ही बघू शकता खूप साऱ्या पक्ष्यांची आवाज ऐकायला येत आहेत. आंब्याची झाडं, काजूची झाडं, अशा टाईपच्या खूप साऱ्या प्रजाती. खूप क्लीन आणि मोठे वॉशरूम देखील इथे आहेत. तसेच वर्किंग लोकांसाठी डेस्कचा सेटअप देखील रूममध्ये आहे. कबर्ड आहे, सेफ्टी लॉकर आहे. आणि रूममधून बाहेर आल्यानंतर काही अशा प्रकारचा नजारा आहे. आणि हे आहे कोकणातील टिपिकल अंगण. गाईच्या शेणाने सारवलेली जमीन म्हणजे अंगण. याच्यावर तुम्ही अनवाणी पायाने वॉक केलात तर तुम्हाला समजेल. खूप छान एक्सपिरियन्स आहे. आणि हा आहे रिसॉर्टचा दुसरा एरिया. रेस्टॉरंट लगतच असलेला हा एरिया, जिथे तुम्ही इव्हनिंग टाईमला छान वॉक करू शकता. 100 एकरमध्ये असलेलं हे रिसॉर्ट तुम्हाला कोकणाच्या खऱ्या जीवनशैलीचा अनुभव नक्की देतं. आणि तसेच ऑथेंटिक कोकणी फूड आणि लहान मुलांसाठी ॲनिमल आणि फार्म ॲक्टिव्हिटीजसुद्धा आहेत. तर ह्या रिसॉर्टला नक्की व्हिजिट करा. अशाच प्रकारच्या नवनवीन प्लेसेसची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.